नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शेतावर मस्त ताज्या शेकटाच्या शेंगा आल्या होत्या. तर मग त्या छानपैकी अशा उकडून घेतल्या, थोडं मीठ टाकून पाण्यामध्ये छान उकडून घेतल्या. आता तव्यामध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये लसूण कांदा परतवून घेतलेला आहे. शेकटाच्या शेंगा टाकून त्याच्यामध्ये हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा. झटपट होणारी रेसिपी, साधा सिंपल रेसिपी आहेत. माझ्या लाँग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असते. आता शेकटाच्या शेंगा छान हलवून इकडून तिकडून परतून घेतल्या की ह्या शेंगांची भाजी ना एक नंबर. मस्त मसाला टाकायचा आहे चवीनुसार आणि मीठ टाकून टॅमॅटो आणि बटाटा कापून टाकलेला आहे. छानपैकी इकडून तिकडून हलवून घ्यायचं. 1 मिनिट झाकण ठेवून परतवून घ्यायचं आहे आणि अशी शेकटाची झटपट होणारी शेंगांची भाजी तयार. टिफिनला देऊ शकता, जेवणासाठी देऊ शकता. तर इथं हिरवी चटणी लावा, तुम्ही कुठल्या प्रकारची चटणी लावू शकता. सुकी शेंगांचं कुठे लावू शकता, पण मी इथं हिरवी चटणी वापरली आणि छानपैकी शेकटाच्या शेंगांची झटपट होणारी 5 मिनिटात होणारी रेसिपी तयार. भाताबरोबर भाकरीवर एक नंबर लागते. टिफिनला देऊ शकता. छान मुलांच्या मिस्टरांच्या आणि शेकटाच्या शेंगांना हेल्दी पौष्टिक असतात म्हणून खा नक्कीच. आवडत असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर सारी कोथिंबीर पेरायची आणि छानपैकी शेकटाच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. अगदी सुंदर आणि छान अप्रतिम होते ही भाजी. नक्कीच करा आणि खा. आवडेल तुम्हाला. माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नका. तोपर्यंत बाय बाय.